बंदुकीनं गोळी चालवली, खून झाला. चाकूनं भोकसलं, खून झाला. लाकडी दांडक्यांनी मारहाण केली, खून झाला. तलवारीने सपासप वार केले, खून झाला. अशा अनेक खुनाच्या घटना आणि त्याच्या बातम्या तुम्ही रोज पाहताय आणि वाचताय. खुनाच्या घटना आता भारतात किंवा राज्यात नवीन नाहीत आहे. काल एक झालेला खून आज आपल्या लक्षात पण नाही. बातमी वाचण्यात आली आणि आपण विसरून गेलो. खुनाच्या घटना ह्या वेगवेगळ्या कारणातून होतात. कधी राजकीय वर्चस्वातून होतात, कधी टोळी युद्धातून होतात, कधी अनैतिक संबंधातून होतात, कधी जमिनीच्या वादातून होतात. मात्र ह्या खुनाच्या घटना आपण विसरतो. परंतु काही घटना अशा असतात की त्या विसरल्या जात नाहीत. बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे 9 डिसेंबरला बीड जिल्ह्यातल्या मास्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनाची घटना घडली. आणि ही घटना महाराष्ट्रच नाही तर भारत देखील अजून विसरलेला नाही. आणि म्हणूनच या केसला रेअरेस्ट ऑफ रिअर असं म्हणतात, म्हणजे दुर्मिळातली दुर्मिळ केस. आणि याच दुर्मिळातल्या दुर्मिळ केसमुळं मी तुम्हाला जे आत्ता टायटल दिलं आहे ते खरं होईल याचे अनेक कारणं आहेत. विषय काय आहे की या खुनाच्या गुन्ह्यातल्या जवळपास सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होईल. याच्यात कायदेशीर किंवा कायदेतज्ञ काय म्हणतात, नेमक्या अशा कोणत्या घटना आहेत की ह्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊ शकते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायच्यात. नमस्कार, मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय जाहीर सभा. एका पवनचक्कीच्या कंपनीला खंडणी मागितली आणि त्या खंडणी घेण्यासाठी अडसर ठरत होते मास्साजोग गावचे सरपंच संतोष अण्णा देशमुख. संतोष अण्णा देशमुख यांच्या खुनाची घटना घडली आणि महाराष्ट्रातल्या विधिमंडळाचं अधिवेशन गाजलं. बीडमधलेच आष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी ह्या अधिवेशनामध्ये ह्या घटनेचा नेमका काय प्रकार झाला, किती विकृत पद्धतीनं हा खून झाला हे सांगण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे तपासामध्ये ही माहिती समोर येण्याच्या अगोदर सुरेश धस यांनी जे दावे केले होते ते खरे निघाले. मूळ मुद्द्यावरती येऊया. या घटनेतील सगळ्याच्या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा का होऊ शकते याच्यावरती आपण बोलूयात. सुरुवातीला मी तुम्हाला थोडंसं या केसमध्ये जे आरोपी आहेत यांच्या काही डिटेल्स आपण जाणून घेऊयात. तर याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा आणि प्रमुख आरोपी जो तुम्हाला माहीत आहे, वाल्मिक कराड, जो धनंजय मुंडे यांचा अतिशय निकटवर्ती होता. सुदर्शन घुले, त्याच्यानंतर विष्णू चाटे जो राष्ट्रवादी काँग्रेसचा तालुका अध्यक्ष होता, जयराम चाटे, महेश केदार, सिद्धार्थ सोनवणे, सुधीर सांगळे, प्रतीक घोले आणि कृष्णा आंधळे. आता याच्यातला कृष्णा आंधळे हा आज देखील फरार. दुसरा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याच्याबाबत पुरावे आढळून आले नाहीत, त्याच्यामुळं चार्जशीटमध्ये याचे पुरावे गेले नाहीत, त्याला जामीन झाला. इतर सर्व आरोपींवरती मोक्का लागला. आता बघा, थोडंसं ही फाशीपर्यंत केस का जाणार आहे हे मी तुम्हाला समजून सांगत असताना तुम्हाला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. ही केस दुर्मिळातली दुर्मिळ कशी आहे? संतोष देशमुखांना अपहरण करून उचलण्यात आलं आणि त्यांचा खून करण्यात आला. सगळ्यात महत्त्वाचं काय की अपहरण केलेल्या लोकांना हे नियोजित होतं की अपहरण करून यांचा खून करायचा आहे. आता खुनाचे 2 महत्त्वाचे प्रकार समजून घ्या. प्रकार म्हणजे काही ज्या घटना असतात त्या अनावधानानं घडतात, त्याच्या एखाद्या माणसाचा मृत्यू होतो किंवा त्याचा खूनच मानला जातो. अनावधानानं काय, तर शेतामध्ये भांडण चालू होतं आणि हे भांडण चालू असताना अचानक कोणीतरी दगड उचलला, एखाद्याच्या डोक्यात घातला आणि त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला, तर हे झालं अनावधानानं. त्यावेळेस कोर्ट अशा केसमध्ये विचार करतं की हे जे भांडण आहे किंवा हा जो झालेला खून आहे तो नियोजित नव्हता. तिथं अचानक भांडणातून राग उत्पन्न झाला, परिस्थिती निर्माण झाली, दोन्ही बाजूने भांडणं झाली, दोन्ही बाजूने शिवीगाळ झाली आणि त्याच्यामध्ये कोणीतरी दगड उचलला, कोणीतरी काठी उचलली आणि समोरच्या व्यक्तीच्या डोक्यात घातली आणि त्याचा मृत्यू झाला. तर ही बाब अनावधानानं झालेली असते. संतोष देशमुखांच्या बाबतीत झालेली जी घटना आहे ती अनावधानानं झालेली नाहीये, हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. मग काय, तर संतोष देशमुख यांचा खून करायचाच होता म्हणून त्यांचं अपहरण करण्यात आलेलं होतं. कारण काय होतं, तर याला प्रत्येक गुन्ह्याला कारण असावं लागतं, त्याचं मोटिव्ह काय होतं ते महत्त्वाचं आहे. तर कारण होतं की संतोष देशमुख यांनी खंडणी मागायला आलेले या 9 आरोपींपैकी
जे 3 आरोपी होते यांना त्यांच्या गावातून पिटाळून लावलं होतं आणि त्यांच्यामुळं त्यांना 2 कोटी रुपयांची खंडणी मिळाली नव्हती. मग आता पुढं काय? पुढं विषय असा की ज्यावेळेस संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यावेळेस त्यांना प्रचंड मारहाण करण्यात आली आणि ह्या गुन्हेगारांनी केलं काय, तर मोकारपंथी नावाचा एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे. मोकारपंथी म्हणजे ह्याच्यातले जे हे टुकार आरोपी आहेत, ह्या टुकार आरोपींचा अशी दहशत निर्माण करण्यासाठी हा एक ग्रुप होता. मग तिथं वेगवेगळ्या भाईगरीचे व्हिडिओ पोस्ट करणं, फोटो टाकणं अशा प्रकारचा उद्योग ह्यांचा चालत होता. संतोष देशमुख यांच्या खुनाच्या बाबतीत हेच झालं. संतोष देशमुख यांना मारहाण करत असतानाचे 23 व्हिडिओ हे या मोकारपंथी ग्रुपवरती टाकण्यात आले. त्या ग्रुपवरती टाकण्यात आलं. कधी कधी ह्या ग्रुपवरती त्याचं व्हिडिओ कॉल करून थेट ह्या ग्रुपमधल्या लोकांना दाखवण्यात आलं की संतोष देशमुख यांना आम्ही कसं संपवतोय, तुम्ही समजून घ्या. इथं सगळ्यात महत्त्वाचं येतं की दुर्मिळात दुर्मिळ म्हणजे तुम्हाला माहीत आहे की समोरच्या व्यक्तीला जीव जाईपर्यंत आपण मारतोय आणि हे मारत असताना लोकांवरती दहशत व्हावी म्हणून आपण त्याचं सोशल मीडियामध्ये प्रदर्शन करतोय. अशा पद्धतीचा हा त्यांचा हेतू हा अकालनीय नव्हता, जाणीवपूर्वक होता. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ही केस फाशीपर्यंत जाऊ शकते. आता पुढं काय, ज्यावेळेस ह्या ग्रुपमध्ये हे सगळे व्हिडिओ आले त्याच्यानंतर असंही झालं की संतोष देशमुखांनी ज्यांना मारहाण झालेली होती त्यांना अन्न देण्यात आलेलं नव्हतं, मारून मारून त्यांची दमछाक झालेली होती, त्यावेळेस त्यांनी पाणी मागितलेलं होतं. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की त्यांच्या तोंडावरती लघुशंका देखील करण्यात आलेली होती. आणि ही घटना कदाचित आत्तापर्यंत ज्या अशा खुनाच्या घटना घडल्या त्याच्यात अशी कधीच झालेली नव्हती. म्हणून ही केस दुर्मिळातील दुर्मिळ. अशा केसमध्ये कोर्ट काय विचार करतं, जर तुमच्याकडून एखादी घटना अनावधानानं झाली असेल तरी सुद्धा शिक्षा आहे, म्हणजे त्याच्यात सुद्धा जन्मठेपेची शिक्षा आहे, त्याच्यात सुद्धा तुम्हाला जन्मठेप लागू शकते. पण तुम्ही एखादा व्यक्ती त्याचा जीव जाण्याचा प्रसंग झालेला आहे, तो थोड्या वेळात त्याचा जीव जाऊ शकतो, तरीसुद्धा तुम्ही त्याची मारहाण थांबवत नाही. त्या व्यक्तीनं पाणी मागितल्याच्या नंतर तुम्ही लघुशंका करता. असे असल्याच्या नंतर हे एका माणसाचं काम नाही असा दावा सर्वजण चांगली माणसं करतात. मग काय, तर ही राक्षसी प्रवृत्ती आहे आणि राक्षसी प्रवृत्तीला शिक्षा झालीच पाहिजे अशा प्रकारची मागणी महाराष्ट्र करतोय. कोर्ट याच्यामध्ये ह्याच अँगलने बघेल की ही जी घटना आहे या घटनेकडं अजिबात ही नॉर्मल नाही तर प्रॅक्टिकली ही जी घटना आहे ही ठरवून केलेली आहे, हा ठरवून झालेला खून आहे. त्याच्यामुळं या खुनाच्या घटनेमध्ये फाशीपर्यंतची शिक्षा लागू शकते. संपूर्ण महाराष्ट्रात या केसनं अनेक लोकांच्या भोया उंचवल्या, भारतभर याची चर्चा झाली आणि महाराष्ट्रातल्या संस्कृतीला विशेषतः काळिमा लागला. त्याच्यानंतर बीड जिल्हा ह्या घटनेनं संपूर्ण हादरून गेला. दुसरी बाजू अशी की 2 समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती तेढ देखील निर्माण झाली. एकूणच ह्या घटनेमुळं आता येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होणार, ही केस खुनापर्यंत शिक्षेपर्यंत जाणार, मात्र ह्या आरोपींना फाशीची शिक्षा होणार हे मात्र निश्चित आहे. तुम्हाला देखील या घटनेमध्ये या आरोपींना फाशीची शिक्षा होईल असं वाटतं का? आणि या आरोपींना काय शिक्षा झाली पाहिजे? कोर्टानं ही घटना फास्ट ट्रॅक कोर्टवरती घेतलेली आहे, मात्र आरोपी मोकार सुटू नयेत किंवा कोणालाही कसलाही बचाव करण्याची संधी मिळू नये अशीच महाराष्ट्रातल्या नागरिकांची भूमिका आहे. तुम्हाला देखील काय वाटतं हे जरूर कमेंट करून कळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा.